हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या कल्लापांना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी कारखान्याच्या वतीनं सभासद शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली। किफायतशीर खर्चात ऊस उत्पादन वाढ या विषयावरील कार्यशाळेत कृषी विज्ञान तज्ञ अंकुश पाटील यांनी मार्गदर्शन केलं। कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लापांना आवाडे होते। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं जवाहर कारखान्याच्या वतीनं किफायतशीर खर्चात ऊस उत्पादन वाढ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती। शेतीला प्रगत तंत्रज्ञानाची जोड दिली तरच शेतकरी खऱ्या अर्थानं समृद्ध होईल। सध्या सर्वच क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव वाढत आहे। ऊस शेतीमध्ये पाणी, जमीन आणि त्याचं आरोग्य राखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं ही काळाची गरज आहे। शेतकऱ्यांनी आता हायटेक होऊन आपली शेती फायद्यात आणली पाहिजे असं प्रतिपादन कल्लापांना आवाडे आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी केलं। जवाहर कारखान्याच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट अटल आणि आधुनिक कृषी धोरणांचं सादरीकरण करण्यात आलं। कृषी विज्ञान तज्ञ अंकुश पाटील यांनी महागड्या औषधांचा वापर टाळून सेंद्रिय क्रांतीवर भर देण्याचं आवाहन केलं। शेतकऱ्यांनी अमिनो सीड, ह्युमिक सीड, सिलिकॉन स्टिकर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य घरच्या घरी कशी तयार करायची याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं। जमिनीचा पोत सुधारण्यासाठी गांडूळ प्रक्रिया आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात वाढ तर होईलच, शिवाय खतांच्या खर्चात 30% बचत होईल असं पाटील यांनी सांगितलं। याप्रसंगी जवाहर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, संचालक अण्णासाहेब गोटखिंडे, सूरज बेडगे, केन कमिटी चेअरमन दादासो सांगावे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांच्यासह संचालक, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते।